नमस्ते मित्रांनो, मी आलो आहे पुन्हा कोकणाच्या भागामध्ये आणि मला आपल्या या भागातले नेते जे आहेत त्या नेत्यांचे बंधुराज बाळासाहेब जाधव साहेब भेटलेत। त्यांच्यासोबत एक मामा आहेत, मामांचं नाव मी अजून जाणून घेतलेलं नाही, नाव विचारणार आहे त्यांना। आणि कळंबाचं झाड शेजारी आहे, पाऊस प्रचंड पडतोय आणि आम्ही अशा शेतात आहोत की काय सांगता येत नाही की हा कॅमेरा सुद्धा चालत नाही आहे। तर मामा मला सांगा, कळंबाच्या झाडाचा काय वापर करताय? कारण काय झालं, म्हशीला जनावराला उष्णता अंगात झाली तर ते अंग पिंग येते, त्याच्यासाठी औषध करून पाजायचं किंवा भाकरीतून द्यायचं। भाकरीतनं द्यायचं जनावरांसाठी अत्यंत गुणकारी आहे। जनावरांसाठी ज्या जनावराचं अंग बाहेर येतं हा त्याला अशा जनावरांसाठी हे कळंबाचं औषध आहे। साल काढून द्यायचं। साल वापरतात, कशामध्ये वापरतात साल? त्याची ताकात कालवून पाजायचं, ताकाचं पाणी करून ताकात कालवून वाजायचं किंवा भाकरीतून द्यायचं 2-4 टाइम। भाकरीतनं मग त्यानं बरं होतं का? बरं होतं, येतंय कमी त्यानं, कमी येते, चांगली गोष्ट आहे। बघा, हे असं जे फोक मेडिसिन आहे, ट्रॅडिशनल नॉलेज आहे, आपण सर्वांनी जपणं गरजेचं आहे। खूप पाऊस पडतोय, भात रोप शेतीमध्ये आम्ही आहोत। जाधव साहेबांनी माझ्या कॅमेऱ्यावर छत्री धरलेली आहे माझ्यासोबत। मामा, आपलं नाव सांगितलं नाही? साबळे, पांडुरंग साबळे। पांडुरंग साबळे मामा यांनी आपल्याला माहिती दिली आहे। बरं, हे पूर्वी औषध तुमच्या गावामध्ये कोण देत होतं का? अशी होतीच माणसं बरीचशी जुनीपणे। कुणी होतं का स्पेशल? त्याचं नाव काय नाव सांगा त्यांचं? जुजबा बारदेसकर म्हणून। जुजबा बारदेसकर नावाची व्यक्ती बहुतेक ख्रिश्चन समाजाची असावी, ख्रिश्चन समाज। ते लोक सुद्धा औषध देत होते, आयुर्वेदिक औषध ख्रिश्चन समाज सुद्धा देत होता। यातून आपल्याला सिद्ध होतंय, चांगली गोष्ट, हरकत नाही। पाऊस खूप आहे पण ह्या लोकांची मुलाखत पुन्हा मला होणार नाही आहे, त्यामुळे मी आता भल्या पावसाचा कॅमेरा समोर घेतलेला आहे। हा मामा, आणि काय सांगणार होता तुम्ही मला? शिवरीचं झाड एक असतंय, बर, त्याची 2 काठ्या आणायच्या आणि ते इथं असं कमराला लावायचं, ते असं मंत्र घालायचं, ऑटोमॅटिक अशा काठ्या जवळ यायच्या त्या मंत्रावर। शिवरीचं झाड म्हणजे सावरीचं का कुठलं वेगळं? ते इथं असतंय, आता या बांधाला असं केवढं असते झाड? ते तिथेच कुठेतरी असणार झाड, एवढे हे ह्या झाडासारखंच असतं। बर, त्याच्या 2 काठ्या घ्यायच्या, 2 काठ्या घ्यायच्या, लावत्यात। एका काठ्यावर सुद्धा येते आबूबाई काजी। आबूबाई काजी। हे बघा, आणखीन एक काय झाला विषय की आबूबाई काजी नावाची व्यक्ती मनुष्याला सळगतं, कमरेत भरतं, छाती भरते आणि चालणं बोलणं, बसणं बोलणं किंवा काय, त्यावेळेला तो जरा त्रास होतो। त्रास म्हणजे भरपूर त्रास होतो। त्याच्यासाठी माजी सरपंच तिरडे गावचे आबूबाई काजी म्हणून, आता ते हयात नाही आहेत, तर ते मंत्र कुठला तरी टाकत होते त्यांच्या विद्याशक्तीवर, अभ्यासावर। ओके। आणि त्या मंत्राच्या साहाय्यानं त्या 2 काट्या आपल्या पोटाला आणि त्यांच्या पेशंटच्या पोटाला अशा लावायच्या आणि ते अशी चिटकी मारत होते आणि ती चिटकी मारेल तशी त्या काट्या जवळ येत होत्या। ही अंधश्रद्धा काय श्रद्धा हे मला माहित नाही, पण ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं आहे आणि त्या पेशंटला ते बरं करत, मुलगा पण करतोय। मागचं विज्ञान शोधणं गरजेचं आहे। आता ही वनस्पती शोधून मी लोकांना सांगणार आहे की नेमकी शेवरी कशाला म्हणतात आणि ती वनस्पती त्याचा उपयोग काय आहे आणि जगासमोर आणणं ही माझं कर्तव्य आहे। असेल तर दाखवा मला, काय हरकत नाही। चला, ते दाखवतायत, मी चेक करतो। चला, घ्या तुम्हाला छत्री, बघूया। ते दाखवण्याच्या प्रक्रियेत आहेत। योगायोगानं आहे म्हणतात तिकडे कुठेतरी झाड, मला बघायचं आहे। जोपर्यंत मी ते झाड बघत नाही तोपर्यंत त्याचं बोटॅनिकली आयडेंटिफिकेशन करू शकत नाही। प्रचंड चिखल आहे, पाणी आहे, पाऊस आहे। जाधव साहेब या तुम्ही? नाही, तुमची छत्री आहे, माझ्याकडे रेनकोट आहे। हा, ओके, नाही असो, चला। मामा आम्हाला झाड दाखवायला निघालेले आहेत, आमचा प्रवास चालू आहे, या चिखलात चालू आहे। बघा, हे पहा, काही चालत नाही, बूट चप्पल काही चालत नाही, सुरू आहे। मामा आम्हाला झाड दाखवतायत, शोधायचं, आपण शोधायचं। हे जे नॉलेज आहे ना, तुम्ही तुमच्या मुलांना ओके मित्रांनो, अखेर ते झाड सापडलंय, ते ज्याला शेवरी म्हणतायत। ओके, ते ज्याला शेवरी म्हणतायत ते झाड आहे फायलॅन्थस रेटिक्युलेटस, ज्याला आपण पुवन म्हणतो, निळुंबी म्हणतो, ते झाड सापडलेलं आहे। आणि मामा मला पुन्हा एकदा रिपीट करा, हे नेमके कोणत्या रोगासाठी वापरतात ते म्हटलं? ते चमकलं तर, कमरेत चमकलं तर चिंबून दुसरीकडे पोटाला लावायची आणि ती ऑटोमॅटिक ती अशी मिटत येते। असं आहे, त्यांच्या पोटाला लावताना ते असं करतात। ही काठी कशी काठी, समजा काठी कशी काढतात ती अशी हिटनं मोडायची। मोडा मोडून दाखवा मला, ते काय मोडा, काठी मोडा, लक्षात घ्या, कारण ते काय असं फार दुर्मिळ झाड नाही आहे। असं चिंबवायचं। बर,
आणि तुम्हाला करून द्यावं. यांच्या पोटाला लावा आणि तुमच्या पोटाला लावा. मला बघायचं आहे काय करतात नेमकं ते मंत्रामध्ये चिंबी होतो. हा. त्यांचा हात बसलेला असतो. ओके. आमचा नाही. असं लावतात. हा हा. आणि ह्या इथं धरा लावतात चिमटी. हे पहा, हे पद्धत दाखवतायत. असं लावून ते असं करतात. मग ही अशी कटी मिटवलेली असते. बर. अशी फाकलेली असते. अशी असते आणि ती ऑटोमॅटिक आम्ही ओढून धरून सुद्धा बघितलं तर ती काठी अशी जवळ येते मंत्रानं. ओके. असं करत राहायला घेतो. म्हणजे फाकवलेली काठी देखील सुद्धा अशी जवळ येते. शक्तीने जवळ येते. हा भाग आहे. भले काही असेल त्याच्या मागचा सायन्स आपण निश्चितपणे शोधूया. माहिती नाही. ओके. खरंच पुन्हा आभारी आहे. खूप सुंदर माहिती मला मिळाली आज. मित्रांनो, झाडाचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे. मी याचा आणखीन शोध घेईन. याचा सायंटिफिक रिझन काय आहे ते शोधत राहीन, लक्षात घ्या. पण तुम्हा सर्वांचा आभार. पुवन किंवा याला निळुंबी असं देखील म्हणतात. त्याला काळी फळं लागतात. हा, ही खाल्ली जातात. अत्यंत गुणकारी असं झाड आहे. खास करून माझा याच्यावरती एक व्हिडिओ देखील आहे. तो व्हिडिओ आपण बघू शकता. धन्यवाद जाधव सर, मामा, तुमचा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. मित्रांनो, पूर्वीच्या काळी भात लावणी करता बैलांचा वापर व्हायचा. पण सध्या बैलच कमी झालेत आणि बैल हाकणारे लोक सुद्धा कमी झालेत. त्यामुळं सध्या मशीनच्या साहाय्यानं चिखल बनवला जातो आणि आमचे सगळे मित्र कष्टकरी शेतकरी चिखल बनवण्याच्या तयारीत आहेत. भाताची रोप लागण करण्याकरता सगळेजण चिखल बनवलेत. सगळे मॉडर्न शेतकरी आहेत. कुणी तर धोतरवाला टोपीवाला कुणी नाही आहे. सगळे मॉडर्न आहेत. रोटावेटरच्या साहाय्यानं चिखल बनवत आहेत. महिला मंडळ आणि सर्व आमचे मित्र अत्यंत कष्टानं या भात लावणीचं काम करतात. यंदाचा पावसाळ्याचा सीझन थोडासा वेगळा झाला. मे महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडला, नंतर उशीर झाला, पेरण्या होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बऱ्याच भागामध्ये केवळ रोप लावण्याशिवाय पर्याय नाही. दादा, आपलं नाव कसं? अशोक दत्तात्रय एकावडे. अशोक एकावडे. ओके. किती वर्ष भात शेती करताय? 55 वर्ष. चांगली गोष्ट आहे. चांगलं पीक तुम्हाला मिळू देत. मला ते दादा म्हटले तुम्हाला औषधी वनस्पतींची बघायची माहिती आहे. हो. काय काय सांगा तरी मला जरा बघू. कॅन्सर आहे, किडनीवर, मुतखडा, मूळव्याधी, बरेच जेवढे डॉक्टरांचा उपचार झाला की आम्ही उपचार करायचा. ओके ओके ओके. मग एखाद्या झाडाची मला माहिती सांगा की. आता हिरडीच्या झाडा कुठे हरडे जे असतात पितावर चालते. बंद कर. माहिती काय चालू आहे रे वनस्पती? तर हे दादा मला थोडेसे या भागामध्ये राहतात आणि जे फोक मेडिसिन आहे किंवा ग्रामीण उपचार ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे उपचार माझ्याशी थोडेसे शेअर करायला तयार झालेत. तर एकावडे सर, मला सांगा तुम्ही काय काय उपचार करता आणि कोणत्या स्वरूपाच्या रोगावरती उपचार करता आणि कोणत्या वनस्पतींचा वापर करता? कॅन्सरसाठी आपल्याकडे म्हणजे रगतचंदन, म्हणजे आमच्याकडे त्याला हसन म्हणतात. हसनाचं कॅन्सर उपयोग. आता रक्तचंदन ही वेगळं झाड आहे, लक्षात घ्या. बरेच आहेत प्रकार त्याच्यात. ओके. अभ्यास करून त्याच्यावर आहे. परत आपले शुगरसाठी सप्तपर्णी म्हणजे 7वानी साल. बर. शुगरसाठी आहे. ठीक आहे. परत किडनीसाठी अशा 3 प्रकारच्या साली असतात. कोणकोणत्या तरी अंदाजे? त्याला आमच्याकडे पाल्यासन म्हणजे हसन म्हणजे चांगली रगत वाढ, ओके, शिसव आणि विकाराची साल म्हणून. विकारीची साल. ठीक आहे. मला सांगा, रगतवाडात झाड या भागात मिळतंय का? मिळणार. साल त्याची पातळ असते ना? झाड असतात. ओके, ठीक आहे. त्यांचे अनुभव थोडेसे वेगळे आहेत. आपण बोटॅनिकली भाषेमध्ये तुम्हाला निश्चितपणे समजावून सांगू, पण त्यांनी मला वेळ दिला त्यांच्या कामातून सुद्धा. त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. आणि माझा चॅनल जरूर बघा. सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा.